नमस्कार. आर-टी-ई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आता जी लॉटरी आहे ती उद्या सकाळी 11 वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि आता आपल्याला प्रवेश मिळतोय की नाही यासाठी पालकांचं लक्ष लागून आहे. तर आता साधारणतः इथे स्टेटस या टॅबवर क्लिक केला असता बहुतेकशा जागा म्हणजेच पाहू शकता की प्रत्येक जिल्ह्यानुसार जागांपेक्षा अर्ज जास्त आले आहेत. तर असे 3 जिल्हे आहेत. तर यामध्ये पालकांना लॉटरीमध्ये जास्तीत जास्त प्रॉब्लेम येण्याची शक्यता कमी आहे. म्हणजेच त्यांना प्रवेश कन्फर्म होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर यामध्ये पहिला जिल्हा आहे पालघर जिल्हा. तर यामध्ये 4,773 जागा आहेत आणि अर्ज फक्त 3,663 आलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी लॉटरीमध्ये जे सगळे पॅरेंट्स आहेत त्यामुळे सगळ्यांना ॲडमिशन म्हणजेच लॉटरी लागण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे आणि यामध्ये स्पर्धा कमी आहे. त्याचबरोबर पुढचा जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा. तर येथे 812 जागा आहेत आणि अर्ज फक्त 777 आलेले आहेत आणि तिसरा जिल्हा तुम्ही येथे पाहू शकता तो आहे सिंधुदुर्ग जिल्हा. तर या ठिकाणी 293 जागा आहेत आणि अर्ज फक्त 163 आलेले आहेत. तर लक्षात घ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1,05,399 जागा आहेत आणि 2,42,997 अर्ज आलेले आहेत. तर इतर ठिकाणी काही पालक आहेत त्यांची स्पर्धा जास्त असल्यामुळे तुम्हाला प्रवेश मिळण्याचे चान्सेस कमी आहेत. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा.